सोलापूर शहरामध्ये पावसाचा हाहाकार। अनेक भागामध्ये नागरी वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरलं। नागरिकांची घरं गाड्या पाण्याखाली। शेळगी भागातील सर्व भीषण परिस्थिती ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद। सोलापूरच्या अक्कलकोटमधील वागदारी परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील शिरवळवाडी साठवड तलाव ओव्हरफ्लो तर वागदारी परिसरामधील शेती पाण्याखाली। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। जोरदार पावसामुळे उमरगा अक्कलकोट मार्ग बंद। अक्कलकोट जाणाऱ्या मार्गावरील सिरसी पुलावरून पाणी। अक्कलकोटला जाणाऱ्या आणि येणाऱ्या एसटी बसेस बंद। प्रवाशांवर सोलापूर मार्गे लांबच्या पल्ल्यानं अक्कलकोटला जाण्याची वेळ। सोलापूरसह अक्कलकोट तालुक्यामध्ये पावसाचा कहर। शिरशी गावाला चारही बाजूने पाण्याचा वेढा। शिरशी गावामध्ये जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे गावातील 100हून अधिक ग्रामस्थ गावामध्येच अडकले। सोलापुरातील अक्कलकोटमध्ये शिरसी गावामध्ये मध्यरात्रीपासून अतिमुसळधार पाऊस। ओढ्याचं पाणी रस्त्यावर आल्यामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प। सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। पावसामुळे वज्रेश्वरी नगरच्या आजूबाजूतील परिसरात शेतासह नागरी वस्तीमध्ये पाणी शिरलं। सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी। महामार्गावर पाणी साचलं त्यामुळे वाहतुकीवर परिणाम। धुळ्यावरून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहतुकीवर त्याचा परिणाम। सोलापूरमध्ये अक्कलकोटच्या शिरवळमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस। पावसामुळे पंचलिंगेश्वर ओढा ओव्हरफ्लो। आजूबाजूतील परिसरातील शेतात पाणी घुसून पिकांचं मोठं नुकसान। भुसावळच्या हातनूर धरणाचे 4 दरवाजे पूर्णपणे उघडले। धरणामधून 30,000 क्युसेक्स पाण्याचा तापी नदीपात्रामध्ये विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सोलापूरसह अक्कलकोटला पावसानं झोडपलं। अतिवृष्टीमुळे घरात तसंच शेतामध्ये शिरलं पाणी तर संपूर्ण परिसराला तळ्याचं स्वरूप। मुख्यमंत्र्यांकडून मदतीचं आश्वासन। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची माहिती। मुसळधार पावसामुळे चंद्रपूरच्या वर्धा नदीला पूर। त्यामुळे औद्योगिक क्षेत्राला जोडणारा भोयेगाव वर्धा पूल पाण्याखाली। सिमेंट कोळसा उद्योगांना फटका। आणि एक महत्त्वाची बातमी आपण पाहूया।